नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. अस्मिताने जसं की सचिनला रंगेहात पकडलं. सचिन बरोबर साक्षी होती हे काय अस्मिताला कळालं नाही, पण अस्मिताला हे सत्य तर समजलं की तिथे सचिनच होता. जसं की अस्मिताला हे कळतं तेव्हा अस्मिता खणखण सचिनच्या कानाखाली मारते. आता नेमकं हे झालं तरी कसं हे आपल्याला पुढे कळणारच आहे. कल्पना आणि अस्मिता या दोघी शॉपिंग करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या होत्या. शॉपिंग करत असताना त्या दमलेल्या असतात. अस्मिताने सगळी शॉपिंग स्वतःच्या बाळासाठी खरेदी केलेली असते. पण मात्र तेवढ्याच समोर सचिन आणि साक्षी दोघीही गाडीच्या समोर उभे असतात आणि तेवढ्यात अस्मिताचे लक्ष सचिनकडे जातं. अस्मिता सचिनला ओळखते देखील आणि साक्षीच्या मिठीमध्ये असलेल्या सचिनला जसं की अस्मिता पाहते तसं तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सचिनला रंगेहात पकडता अस्मिताला ही गोष्ट तर लक्षात आलेली असते की सचिनचं बाहेर अफेअर सुरू आहे. त्याच्या या ज्या मीटिंग्स असतात त्या याच मीटिंग्स असतात. अस्मिता सचिनला पाहते. अस्मिताला त्रास होऊ लागतो आणि सचिनला सुद्धा ही गोष्ट कळलेली असते की अस्मिताने त्याला पाहिलंय. ही गोष्ट कल्पनाने अर्जुनला सुद्धा सांगितलेली असते. अर्जुनला तर ही गोष्ट ऑलरेडी कळलेलीच असते. आता तर मोठा धमाका होणार. अर्जुन घरी आल्यानंतर सर्व काही सत्य घरच्या सगळ्यांना समजलेलं असतं आणि अर्जुन सचिनच्या कानाखाली खणखण असा आवाज काढतो. त्याला खूप बेदम तुडवतो. पण मात्र तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते आणि पूर्णाजी नेमकं आता सचिनबद्दल काय ॲक्शन घेणार. अर्जुनने घरच्यांना सचिनचं हे सत्य सांगितलेलं असतं की मी एका रेस्टॉरंटमध्ये सचिनला एका मुलीला किस करताना पाहिलं होतं. घरच्या सर्वांना ही गोष्ट कळता त्यांनासुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो. अस्मिता तर पूर्ण हादरलेली असते. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आणि पूर्णाजी नेमकं सचिनबद्दल काय रिॲक्शन घेणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.